विजय पाटील तहसीलदार पनवेल यांच्या आदेशाने आदिवासी कुटुंबांना मिळाली हक्काची जमीन। कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांचे विशेष आभार। जिल्हाधिकारी जावळे साहेब, अप्पर जिल्हाधिकारी थोरवे साहेब, उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके साहेब, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांचे विशेष सहकार्य। मौजे धामणी तालुका पनवेल येथील सर्वे नंबर क्षेत्र 5 एकर आणि सर्वे नंबर क्षेत्र 10 एकर जमीन मिळकती ही भस्मा आणि खंडवी या आदिवासी कुटुंबांच्या नावे सातबारा सदरी होती। काही धनदांडगे यांनी आदिवासी कुटुंबाची फसवणूक करून त्यावर कब्जा केला होता। उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महसूल कार्यालयात पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करण्यात आले। त्याचा सतत पाठपुरावा केल्याने तहसीलदार पनवेल श्री विजय पाटील यांनी सदर जागेचा घेतलेला ताबा कब्जा सोडण्याचे आदेश धनदांडगे यांना दिले। प्रथम सर्व खाली करण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागितली, परंतु उशिरा का होईना पण जागा खाली केली आहे। तरीही काही जागेवरील बांधकाम तोडलेले नाही। या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। करोडो रुपयांची 15 एकर जमीन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परत मिळाल्याने सर्व आदिवासी कुटुंब खुश होते। अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार आणि सर्व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पनवेल। झाले तर हां, नमस्कार। आता आपण आलो इथं फार्म हाऊसवरती जी आदिवासींची जागा होती ती काही शेठ लोकांनी कब्जा केला होता। तर तहसीलदार साहेब, प्रांत साहेब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनामुळे ही जी जागा ही 2 परिवार आहेत। एक भस्मा परिवार आहे आणि एक खंडवी परिवार आहे। भस्मा आणि खंडवी परिवार आहे। या दोघांच्या एकाची 10 एकर जागा आणि एकाची 5 एकर जागा, अशी एकूण 15 एकर जागा जी होती त्याच्यामध्ये बघा किती झाडं आहेत, किती व्यवस्थित सगळं ते आहे। सर्व वन जागा ही जी आहे ही व्यवस्थित त्यांच्या स्वतःच्या मालकीची होती, पण काही त्यांचा अशिक्षिततेचा फायदा घेऊन त्यांनी अशिक्षिततेचा फायदा घेऊन या शेठ लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला होता। तर ते शेठ लोकांनी कब्जा केलेला होता, त्याच्यामुळं त्यांना भीती वाटत होती आता काय करायचं। पण तहसीलदार साहेबांनी त्यांना ऑर्डर दिली का ते जागा खाली करा म्हणून, आणि त्यांनी 2 महिन्याचा वेळ मागितलेला, पण जास्त महिने झाले, पण त्यांनी आता खाली केलेली आहे। तर या जागेचा ताबा कब्जा आज सगळ्या आदिवासी बांधवांनी इथं घेतलेला आहे। तर आपण आता हे झाल्यावर काय कसा आहे ते पण आपण बघून घेऊया। बंद हे बघा, हे तहसीलदार साहेब जे विजय पाटील आहेत त्यांच्या आदेशाने त्यांनी स्वतःहून हे खाली केलेलं आहे, तोडलेलं आहे, सगळं खाली केली जागा, पण काही अजून तोडायची बाकी आहे इकडं। तर तो पण आता काही दिवसात त्यांनी तोडणं गरजेचं आहे आणि इथून त्यांनी जायला पाहिजे। आता तुम्ही ही जागा परत